आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. गोकुळ दूध संघाची निवडणूक 90 दिवसात पूर्ण करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया येत्या 90 दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आज बुधवार दिनांक 6 मे रोजी सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. याबाबत अधिक माहिती अशी की पुंगाव तालुका राधानगरी येथील श्री स्वामी समर्थ सहकारी दूध संस्था आणि गोकुळ दूध संघाच्या संचालकांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर काल आणि आज अशी 2 दिवस सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांच्या खंडपीठाने पुंगावच्या श्री स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेची याचिका मंजूर केली. या याचिकेवरच गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया येत्या 90 दिवसाच्या आत पूर्ण करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिले. तसेच गोकुळच्या संचालकांनी महाराष्ट्र सरकारने जो कायदा बदललेला होता त्याविरोधात याचिका दाखल केली. या याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने गोकुळच्या संचालकांना उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाद मागण्याची मुभा असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच या याचिकेच्या माध्यमातून संचालकांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि हरकती न्यायास अनुसरून असल्याने त्यांचा विचार करण्याचे आदेश उच्च न्यायालयाला दिले आहेत. काल आणि आज झालेल्या सुनावणीमध्ये गोकुळ दूध संघाच्या संचालकांमध्ये वतीने काल आणि आज झालेल्या सुनावणीमध्ये गोकुळ दूध संघाच्या संचालकांच्या वतीने वरिष्ठ वकील ॲडव्होकेट अभिषेक मनू सिंघवी, ॲडव्होकेट आनंद लांडगे, ॲडव्होकेट भूषण मंडलिक यांनी बाजू मांडली. वरिष्ठ वकील ॲडव्होकेट मुकुल रोहतगे यांनी श्री स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेची बाजू मांडली. श्री महादेव दूध संस्थेच्या वतीनं वरिष्ठ वकील ॲडव्होकेट श्री तळेकर तर महाराष्ट्र सरकारच्या वतीने ॲडव्होकेट श्री धर्माधिकारी यांनी काम पाहिले. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.